नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। या बालमानसशास्त्राच्या संबंधित आज आपण उपपत्त्या या व्हिडिओमार्फत बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्ययन विषयक उपपत्त्या। व्याख्या आहे, अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, निष्कर्ष काढले व ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले, याला अध्ययन उपपत्ती असे म्हणतात। अध्ययन उपपत्तीचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। त्यात पहिला आहे सहचार्यवादी उपपत्ती, दुसरी आहे ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आहे आधुनिक उपपत्ती। तर त्यातला आज पहिलं बघूया, सहचार्यवादी उपपत्ती। सहचार्य उपपत्तीमध्ये प्रयत्नप्रभातपन्न पद्धती थॉर्नडाईक यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती, पॅव्लोव यांची साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर यांची आहे। त्यानंतर वर्तनवादी उपपत्ती वॅटसन, सान्निध्य उपपत्ती ग्रुथी आणि पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल यांनी मांडली आहे। दुसरं आहे ज्ञानात्मक उपपत्ती। ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रामुख्याने समकारवादी किंवा मर्मदृष्टी उपपत्ती ही कोहलर व गुप्ता यांची आहे। अध्ययन अनुदेशन उपपत्ती आसुबेलची, क्षेत्रीय उपपत्ती ही कर्ट लेविल यांची आहे। तर अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती ही डॉक्टर ब्रुनर यांनी मांडली आहे। श्रेणीबद्ध उपपत्ती गाग्ने यांची आहे। तर टॉलबन यांची संकेत अध्ययन उपपत्ती ही ज्ञानात्मक उपपत्ती म्हणून ओळखली जाते। त्यानंतर ते तिसरा भाग आहे आधुनिक उपपत्ती याचा। तर यामध्ये येतात प्रामुख्याने 3 उपपत्त्या। प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम, सामाजिक निरीक्षण उपपत्ती अल्बर्ट बांडुरा, माहिती प्रक्रिया प्रतिमान ह्या आधुनिक उपपत्ती म्हणून ओळखल्या जातात। तर ह्या होत्या अध्ययन विषयकच्या उपपत्त्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन उपपत्त्या बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।